आपण स्टडी करत आहोत यूकॅरियोटिक सेल. या यूकॅरियोटिक सेलमध्ये आपण सेल वॉलचा स्टडी केलेला आहे. त्याच्यानंतर सेल मेम्ब्रेनचा स्टडी केलेला आहे. या सेल मेम्ब्रेनच्या आत इनर टू सेल मेम्ब्रेन there is a gel like matrix of cell. This gel like matrix of cell is called as cytoplasm. This gel like matrix is called as cytoplasm. The outer part of cytoplasm is called as ectoplasm and inner part is called as endoplasm. Inner part ला endoplasm म्हणायचं. It acts as a ground substance for all activities of cell. सेलच्या सर्व ॲक्टिव्हिटीसाठी ग्राउंड म्हणून काम करणार सायटोप्लाझम. इथं ऑर्गॅनिक कंपाऊंड सगळे असणार आहेत. त्याचबरोबर इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स यामध्ये असतील आणि सेल ऑर्गॅनेल्स पण यामध्ये असतील. एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम, त्याला शॉर्टमध्ये ER असंही म्हटलं जातं. त्याला शॉर्टमध्ये ER. सेलचा जो सायटोप्लाझम आहे त्या सायटोप्लाझममध्ये सिस्टर्नी किंवा असं ट्युब्युलर स्ट्रक्चरचं नेटवर्क तयार झालेलं असतं, म्हणून त्याला नाव दिलंय एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम. दी टर्म एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम was used by पोर्टर या सायंटिस्टनी एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम ही टर्म पहिली यूज केलेली आहे. त्यानंतर सुरुवातीला जो स्टडी फर्स्ट ऑब्झर्व्ड बाय गार्नियर in cells. Later on they are studied by Porter, Cloud and Fullman यांनी त्याचा डिटेल स्टडी केलेला आहे. आता एंडोप्लाझ्मिक रेटिकुलमचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये समजा ही सेल आहे, न्यूक्लियस आहे, हा न्यूक्लियस आहे. तर इथून असे प्लेट लाईक किंवा सॅक लाईक स्ट्रक्चर या ठिकाणाहून अराइज होतात. न्यूक्लियर मेम्ब्रेनचं इव्हॅजिनेशन होऊन अशा प्रकारचे सॅक लाईक स्ट्रक्चर, प्लेट लाईक स्ट्रक्चर सुरू होतात. अशा प्रकारचे प्लेट लाईक स्ट्रक्चर एकावर एक अरेंज केलेले असतात. यांना आपण म्हणतो सिस्टर्नी. sac like structure. They are 40 to 50 and strong unit in diameter.
आणि हे सॅक लाईक स्ट्रक्चर्स, आता रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हटलं तर याच्यामध्ये आपल्याला रायबोसोम्स त्याच्या सरफेसवर असे असल्यामुळं सिस्टर्नीच्या सरफेसवरती रायबोसोम्स असल्यामुळं हा सरफेस त्याचा रफ होतो आणि रायबोपोरिन नावाचे प्रोटीन्स या रायबोसोमला जोडण्याचं काम करतात. सो रायबोसोम्स कनेक्टेड विथ सिस्टर्नी बाय रायबोपोरिन्स नावाच्या प्रोटीननं हे सिस्टर्नीला रायबोसोम जोडलेले असतात. The cisternae they are present in very active cells which are very active. ज्या हायली ॲक्टिव्ह सेल्स असतील त्याच्यामध्ये सिस्टर्नी मोठ्या प्रमाणावर असतात. फॉर एक्झाम्पल लिव्हर आहे, पॅनक्रियाज आहे, त्याचबरोबर ब्रेन सेल्स असतील त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती सिस्टर्नी असतात. सिस्टर्नी नंतर सेकंड पार्ट जो आहे तो आहे व्हेसिकल्स. यामध्ये असणारे व्हेसिकल्स हे लार्ज स्ट्रक्चर आहेत. त्यानंतर ओव्हल स्ट्रक्चर आहेत. त्याचबरोबर याच्यावरती स्मूथ मेम्ब्रेन आहे अँड दे आर अबाउट 25 to 50 अँगस्ट्रॉम युनिट इन डायमीटर. आणि अशा प्रकारचे स्ट्रक्चर जास्त ॲक्टिव्ह सेल्समध्ये आपल्याला मिळतात. ॲक्टिव्ह सेल्समध्ये हे जास्त मिळतात, जसं पॅनक्रियाजमध्ये, त्या लिव्हरमध्ये अशा प्रकारचे स्ट्रक्चर्स व्हेसिकल्स मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतील. थर्ड पार्ट इज ट्युब्युल्स. जे याचे ट्युब्युल्स आहेत ते असे इर्रेग्युलर असणार आहेत. ट्युब्युल्स. त्यानंतर ब्रँच्ड असतील हे ट्युब्युल्स. They forms connection between cell membrane and nuclear membrane. त्या दोघांच्या मध्ये कनेक्शनचं काम हे ट्युब्युल्स करतात. and they are generally present in non-secretory cells. समजा मसल्स असतील तर अशा नॉन सिक्रिटरी सेल्समध्ये मोठ्या प्रमाणावर ट्युब्युल्स असतात. त्यानंतर हे स्ट्रक्चर झालं. स्ट्रक्चर नंतर टाइप्स ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. टाइप्स ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. टाइप्स ऑफ ER. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम and स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असे दोन मेन टाइप येतात. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये मेनली सिस्टर्नी असतात. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये मेनली ट्युब्युलर पार्ट आहे. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जे आहेत त्याच्यावरती रायबोसोम्स असतात म्हणून तो सरफेस रफ झालेला असतो.
इकडं रायबोसोम नाही. नो रायबोसोम्स इन स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम. देअर स्पर सरफेस इज स्मूथ. त्यामुळं स्मूथ सरफेस आहे कारण रायबोसोम नसतात. याच्या मात्र सरफेसवरती रायबोसोम असल्यामुळं याचा सरफेस रफ झालेला असतो. जसं आपण एखादी फिगर काढली इथं, तर हा सरफेस आपल्याला या सिस्टर्नीचा जो सरफेस आहे, सिस्टर्नी तर जोडलेले आहेत, पण या सिस्टर्नीचा सरफेस आपल्याला असा रायबोसोम असल्यामुळं रफ झालेला दिसतो. आणि रायबोपोरिन नावाच्या प्रोटीननं हे रायबोसोम्स या सिस्टर्नीला जोडलेले असतात. हा सरफेस रफ होतो. आणि तर इकडं मात्र जे व्हेसिकल्स आहेत, आता हा ट्युब्युलर पार्ट आहे. आपण ट्रान्सव्हर्स सेक्शनमध्ये घेतलं तर हा असा आपल्याला कट सेक्शन दिसेल. ट्रान्सव्हर्स सेक्शनमध्ये कट सेक्शन आपल्याला दिसेल. रायबोसोम्स त्यामध्ये नसतात. आणि हे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम दे आर नियर दी न्यूक्लियर मेम्ब्रेन. न्यूक्लियर मेम्ब्रेनला क्लोज आहेत ते. आणि हे मात्र सेल मेम्ब्रेनला क्लोज असणारे. दे आर क्लोज टू सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन. आता फंक्शन्स काय या दोन्हीचे मिळून? फंक्शन्स ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम. एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम एकतर त्या सेलमध्ये त्या सेलला सपोर्ट देण्याचं काम एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम करणार. त्याचबरोबर या ठिकाणी ट्रान्सपोर्ट ऑफ मटेरियल्स, वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल्स जे आहेत त्याचा ट्रान्सपोर्ट या ठिकाणी केला जातो. त्यामुळे ट्रान्सपोर्ट हे त्याचं महत्त्वाचं फंक्शन आहे. त्याचबरोबर आणखी प्रायमरी लायसोसोम सिंगल मेम्ब्रेन असलेले लायटिक एन्झाईम्स असलेले स्ट्रक्चर्स म्हणजे प्रायमरी लायसोसोम्स तयार केले जातात. त्याचबरोबर रफ एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम असेल तर या रफ एंडोप्लाझ्मिक रेटिकुलममध्ये प्रोटीन सिंथेसिस हे महत्त्वाचं फंक्शन आहे. आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिकुलममध्ये म्हटलं तर इकडं स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम इज मेनली कन्सर्न विथ लिपिड सिंथेसिसशी संबंधित आहे. इकडं प्रोटीन सिंथेसिस हे मेन फंक्शन आहे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिकुलमचं आणि लिपिड सिंथेसिस हे मेन फंक्शन आहे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिकुलमचं. त्याचबरोबर या रफ एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम मध्ये ट्रान्सपोर्ट हे तर फंक्शन आहेच. ट्रान्सपोर्ट हे तर फंक्शन त्याचंही असणारच आहे. त्याचबरोबर दोन सेलला प्लांटच्या ज्या सेल्स आहेत, दोन प्लांट, समजा ही एक प्लांटची सेल आहे, ही एक प्लांटची सेल आहे आणि ही एक प्लांटची सेल आहे. तर या दोन प्लांटच्या ज्या सेल्स आहेत त्यांच्यामध्ये जे कनेक्शन आहे त्या कनेक्शनला आपण म्हणतो प्लाझ्मोडेस्माटा. त्याच्यामध्ये जे कनेक्शन आहे ते प्लाझ्मोडेस्माटानं बनलेलं आहे. आणि ते बनवण्यासाठी त्याच्यामध्ये हे डेस्मोट्युब्युल्स असतात. डेस्मोट्युब्युल्स यामध्ये असतात. त्यांच्या मदतीनं हे कनेक्शन बनतं आणि ते बनवायचं काम स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिकुलमचं आहे. त्याचबरोबर पुढचं फंक्शन आहे तर हे डेस्मोसोम्स किंवा डेस्मोट्युब्युल्स.
Then next function is smooth endoplasmic reticulum is present in the form of sarcoplasmic reticulum in muscle. मसलमध्ये सार्कोप्लाझ्मिक रेटिकुलमच्या फॉर्ममध्ये आहे. अँड सार्कोप्लाझ्मिक रेटिकुलम ॲक्ट्स ॲज अ कॅल्शियम रिझर्वायर. कॅल्शियम रिझर्व करून ठेवण्याचं काम हे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिकुलमचं आहे. नेक्स्ट फंक्शन इज डिटॉक्सिफिकेशन ऑफ टॉक्सिक कंपाउंड्स इन लिव्हर. लिव्हरमध्ये काही कंपाऊंड जे टॉक्सिक कंपाऊंड बनतात त्याचं डिटॉक्सिफिकेशन या स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम किंवा एंडोप्लाझ्मिक रेटिकुलमच्या सहाय्यानं केलं जातं. आणि त्याचबरोबर ग्लुकोनिओजिनेसिस म्हणजे नॉन कार्बोहायड्रेट कंपाऊंड्स आहेत, फॅटी ॲसिड्स आहेत, ॲमिनो ॲसिड्स आहेत, या कंपाऊंड पासून शुगर ग्लुकोज शुगर बनवायचं काम जे केलं जातं त्याला आपण ग्लुकोनिओजिनेसिस म्हणतो. तर असे हे आहेत वेगवेगळे फंक्शन्स या एंडोप्लाझ्मिक रेटिकुलमचे. सो दिस इज अबाउट एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम.